असं म्हटलं जात की नवरात्रात अखंड ज्योत पेटविली पाहिजे. ही ज्योत 9 दिवसांचा उपवास संपेपर्यंत जळत राहिली पाहिजे. नवरात्रीमध्ये देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे. असा विश्वास आहे की अगदी गडद अंधारात एक छोटा दिवा त्याच्या भोवती असलेला अंधकार दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो. या दिव्याप्रमाणेच देवीच्या भक्तांना देखील आपल्या श्रद्धेने त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं. नवरात्रीमध्ये सुवासिनी 9 दिवसांचा उपवास करतात. याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुष देखील 9 दिवसांचा उपवास पकडतात. नवरात्रीच्या काळात महिला साज, शृंगार करून गरबा, दांडिया खेळतात. नवरात्री उत्सवात अनवानी देवीच्या मंदिरात जाण्याची देखील परंपरा आहे. याशिवाय या काळात लावल्या जाणाऱ्या दिव्याचे देखील विशेष महत्त्व आहे. देवीमातेसमोर लावण्यात आलेला हा दिवा 9 दिवस प्रज्वलित ठेवला जातो. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी नेहमीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचा दिवा निवडा. आपण मातीपासून बनवलेला दिवा देखील निवडू शकता. माती आणि पितळाचे दिवे पूजेसाठी शुद्ध मानले जातात. अखंड दिवा नेहमी उंच ठिकाणी ठेवा. हा दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका. पूजेचा दिवा लावण्यापूर्वी सपाट किंवा स्टूलवर उंच ठिकाणी ठेवण्यापूर्वी गुलाल किंवा तांदळाने अष्टदल बनवा. नवरात्रातील या अखंड दिव्याची वात रक्षासूत्राने बनली जाते. ही वात बनवण्यासाठी 1.5 हात संरक्षण धागा घ्या आणि त्याची वात बनवा. ही वात दिवाच्या मध्यभागी ठेवा. तुम्ही या दिव्यात तूप, मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. तुम्ही जर तुपाचा दिवा लावत असाल तर तो देवीच्या उजव्या बाजूस ठेवावा. तसेच जर दिवा तेलाचा असेल तर तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवला पाहिजे. हा अखंड दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती, देवीमाता आणि भगवान शिव यांचे ध्यान नक्की करायला हवे.